त्याला नवीन फ्रेंड करायला आवडतायत, स्वतःहून जाऊन फ्रेंडशिप करणं किंवा खेळामध्ये पण तो इन्व्हॉल्व होतोय। अजून चळवळ खूपच होती आधी त्याची, ते शांत झालीये। हॅलो, माझं नाव नैना राहुल पवार, माझ्या मुलाचं नाव देवांश पवार। इकडे वेकेशन बॅचला आल्यामुळे देवांशमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते। तो आधी मुलांमध्ये म्हणजे मुलांशी बोलायला हे होत होता, पण आता तो व्यवस्थित स्वतःहून जाऊन बोलतो मुलांबरोबर। नवीन फ्रेंड करायला आवडतायत, स्वतःहून जाऊन फ्रेंडशिप करणं किंवा खेळामध्ये पण तो इन्व्हॉल्व होतोय। अजून चळवळ खूपच होती आधी त्याची, ते शांत झालीये। रेमिडियल पॉइंट ऑफ व्ह्यू बोलायचं म्हणलं तर त्याचं ऍडिशन वगैरे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालीये। इंग्लिशमध्ये ग्रामर स्टार्ट केल्यामुळं पण त्यामध्ये पण आता त्याला फायदा होणार आहे। CLC मध्ये आल्यानंतर देवांची वोकॅब्युलरी वाढल्यामुळे स्पीच त्याचं बोलणं वगैरे व्यवस्थित झालेलं आहे, म्हणजे तो एक्सप्रेस होता येतं त्याला, आता काय त्याला हवंय काय नकोय ते समजतं, तो सांगतो। अजून GT मुळे त्याला ह्याचा फायदा झालेला आहे, मुलांमध्ये खेळणं वगैरे वाढलेलं आहे, मुलांबरोबर तो नवीन फ्रेंड करायला आवडते, त्यामुळे त्याला CLC मध्ये इकडे रेमिडाईल साठी त्याचा खूपच त्याला फायदा झाला। रेमिडाईलचा स्कूलमध्ये त्याने एक्झाम पेपर पण चांगले लिहिले, त्याचा फर्स्ट नंबर आला यावर्षी स्कूलमध्ये, त्यामुळे मी खूपच हॅप्पी आहे। वेकेशन बॅच अशीच मध्ये वेकेशन ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मी देवांशला नक्कीच वेकेशन बॅचमध्ये घालणार आहे। थँक्यू।